तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अशी गोष्ट घेऊन इलेलो असय जी गोष्ट ऐकान तुमचं थरकाप उडाल्याशिवाय रवाचो नाही. कारण हे अनुभव एका बँक कर्मचाऱ्या केले होतो आणि तो सुद्धा एका बँकेत. आता नेमका त्यांच्यासोबत काय घडला तर आता आपण बघूया. पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. तर ही गोष्ट असा नीरज यांची. नीरज लहानाचे मोठे एका शहरी भागात झाले होते आणि त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेला होता आणि ते बँकेचे परीक्षा देत होते. त्यांच्या घरात त्यांचे आईवडील आणि त्यांची एक लहान बहीण होती. पण नीरज यांच्या आईची तब्येत वरचेवर बरीच नसायची आणि त्यांचे वडीलसुद्धा चांगल्या कामावर नाही होते. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर एका बँकेत रुजू होऊचा होता जेणेकरून घरच्यांका थोडो आधार भेटात. त्यांनी आधीपासूनच ठरवलेला होता की त्यांना बँकेतच नोकरी करूची असा. त्यामुळे ते त्याच मार्गावर गेले होते. जे काही परीक्षा देऊक गावतील ते सगळे परीक्षा त्यांनी दिल्याने आणि अखेरीस त्यांच्या मेहनतीक यश मिळाला. त्यांना एक बँक गावली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती एक सरकारी बँक होती आणि एखादी सरकारी नोकरी लागणं म्हणजे सोन्याहून पिवळा. त्यामुळे नीरज आणि त्यांच्या घरचे प्रचंड आनंदित झाले होते. पण झाला असा, त्यांना काम तर गावला पण त्यांना जी बँक गावली होती ती एका खेडे गावात होती आणि यांना नोकरीची गरज असल्यामुळे ह्यांनी सगळ्या गावांची नावं टाकलेली होती. ज्यामुळे त्यांना तर आतला गाव गावला आणि ता गाव त्यांच्यापासून जवळजवळ 30 किलोमीटरवर होता. त्यामुळे रोज येणं जाणं करूक तर शक्य नाही. म्हणून त्यांची आई म्हणाली की तू एक काम कर की तू त्याच गावात काहीतरी एक रूम भाड्यान बघ. एवढ्या लांब ये जा करण्यात तुझं वेळ जातलो, त्यापेक्षा तू थंयच एक रूम घेऊन राह, ता तुका बरा पडात. आणि बरा सरकारी काम असल्यामुळे त्यांका तर नाकारता सुद्धा इला नाही. जी बँक गावात थंय त्यांका काम करूचं लागणार होता त्यामुळे जास्त त्यांनी काय विचार करूक नाही. ते सरळ त्या गावात गेले आणि सगळ्यात आधी त्यांनी बँक बघितल्याने ती जी बँक होती ती खूपच जुनाट वाटत होती. म्हणजे खूप पूर्वीचं बांधकाम होता पण तरीसुद्धा ती अजून मजबूत होती. कारण पूर्वीची बांधकामा एकदम पक्की असायची, वर्षानुवर्ष ती टिकायची. त्यांनी पहिल्यांदा बाहेरसूनच ती बँक बघितलेली होती आणि ती काय एवढी फारशी मोठी नाही होती. मग बँक बघून झाल्यानंतर ते बँकेच्या आजूबाजूकच भाड्याची काही खोली गावता काय बघूक लागले. तेव्हा त्यांना एक थंय माणूस गावलो. त्या माणसाच्या मदतीन त्यांना एक भाड्याची खोली गावली जी बँकेपासून तशी जवळच होती. पण खेडेगाव असल्यामुळे शहरी भागासारखे खोली नाही होते, एकदम मास्क्यामध्ये खोली असायचे. पण आता त्यांना तर थंय काम करूचा होता आणि अजून काही पर्याय पण नाही होतो. त्यामुळे नीरज यांनी ठरवल्याने की पहिले दिवस आपण हयच राहावया जेणेकरून व्हाय सवय होत, आजूबाजूचा परिसर लक्षात येत. मग आपल्या आजूबाजू काही चांगली खोली गावली तर खोली बदलता येत असं म्हणान त्यांनी सध्यापुरती ती खोली घेतल्याने आणि ते थंय रावाक लागले. आणि त्यानंतर त्यांचा तो दिवस इलो ज्या दिवशी त्यांना त्या बँकेत हजर व्हायचा होता. तो त्यांच्या बँकेचा पहिला दिवस होतो आणि नोकरीचं सुद्धा. ते खूप आनंदी होते आणि हे खूप चांगले शिकल्यामुळे ह्यांका पदवीसुद्धा वरची गावली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी एक सेपरेट केबिनसुद्धा होती. सगळ्यात आधी ते बँकेत गेले. आतापर्यंत त्यांनी बँक बाहेरसूनच बघितल्याने होती, पण जेव्हा ते आतमध्ये गेले तेव्हा त्यांना समजला की जशी ही बँक बाहेरसून जुनी वाटत होती तशी आतसूनसुद्धा असा. म्हणजे जसे जुन्या काळात खोल्यांची रचना असतात तसेच काहीशी त्या बँकेची सुद्धा रचना होती. चांगले खिडके वगैरे नाही होते, एकदम अंधारीच भाग होतो. त्यामुळे लाईट लावल्याशिवाय तर काय पर्याय नाही. मग सगळ्यात आधी तिथे बँकेचे पिऊन का भेटले. पिऊनने सगळ्यांची ओळख करून दिल्यान आणि मग त्यांनी नीरज यांची केबिन दाखवल्यान. पण जेव्हा त्यांनी केबिनचं दार उघडल्यान तेव्हा त्या केबिनेसून एक कुचकटच वास येऊक लागलो. म्हणजे असं वाटतच नाही होता की ह्या आधी त्या केबिनमध्ये कोण काम करत असत. आणि सगळी धूळ वगैरे पडली होती आणि उजेडाचं तर काय पत्तत नाही होतो. त्या सगळं बघून नीरज ते पिऊन का विचारूक लागले, अरे ही काय परिस्थिती असा, ह्या काय सगळा. त्यावर तो पिऊन म्हणालो, साहेबानू जरा माफ करा, त्या काय आमका माहिती नाही होता, नाहीतर मी आधीच या सगळं साफ करून ठेवलं असतं.
तुम्ही फक्त म्हाका 15 मिनटां देवा, मी लगेच ही केबीन साफ करतय, तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा. नीरज यांका वाट लावून होता की त्यांका पहिल्या दिवशी असा काहीतरी बघू गावात. त्यांनी डोक्याकच हात लावल्याने आणि ते बाहेर जाऊन बसले. तोपर्यंत त्या पिऊनने ती सगळी केबिन पूर्ण साफ करून घेतल्यान अक्षरशः त्याच्यात हुंदीर कुसान पडले होते. असं वाटत होता की वर्षानुवर्ष त्याच्याकडे कोणी ढुंकानसुद्धा बघूक नसात. मग केबिन वगैरे साफ करून झाल्यानंतर पिऊन हेंका येऊन म्हणालो, साहेबांनो चला झाला काम, तुम्ही जाऊ शकतास. तसे नीरज उठले आणि केबिनमध्ये जाऊक लागले. पण अजून थोडं थोडं तो वास येतच होतो. पण काय करणार, त्यांचो पहिलो दिवस तेंका तर ता सहन करूचाच होता. मग त्यांनी आपल्या कामाक सुरुवात केल्याने समोर मरणाची फायली पडले होते. ता सगळा काम तेंका बघूचा सुद्धा होता. त्यांनी सगळ्यात आधी पिऊनका बोलवून घेतल्याने आणि ते तेका विचारूक लागले की ही केबिन बंद कशाक होती, ह्या आधी हे कोण काम करत नाही होता काय. त्यावर तो पिऊन म्हणालो, साहेबांनो ही केबिन 3 वर्ष बंद असा, काय माहिती कशाक, पण हय कोणची पोस्टिंगच झाली नाही. पिऊनका काय एवढा माहिती नाही होता आणि काय नेमकं प्रकार होतो तो सुद्धा नीरज यांका काय माहिती नाही. त्यामुळे ते पहिल्यांदा म्हणाले ठीक आ जा तू. आणि ते मग सगळे जे काय कागदपत्र होते ते बघूक लागले. पहिलो दिवस त्यांनी कसो घालवल्याने ता फक्त त्यांचा तेंका माहिती. त्यांचं अक्षरशः ते श्वास गुदमाराक लागलो होतो, इतकी त्यांची ती बारकी केबिन होती. मग त्यांनी कसो बसो पहिलो दिवस काढल्याने आणि जाता जाता ते पिऊनका म्हणाले की उद्या जरा सकाळी मी येऊच्या आधी ती केबिन नीट साफ कर, अजून वास मारता. त्यावर पिऊन म्हणालो, माफ करा साहेब, मी उद्या चांगली ती धुवूनच काढतय, म्हणजे तुमका अजून त्रास होवचो नाही. मग त्यानंतर नीरज घराकडे गेले आणि त्यांका घराकडे जेवण बनवची सवय होती, ज्यामुळे त्यांनी सगळा साहित्य गोळा केलेला होता आणि त्यांका लहानपणापासून घराकडेच खाऊची सवय होती. बाहेरचं त्यांका अजिबात आवडत नाही होता. त्यात तो खेडेगाव, बाहेर काही हॉटेलसुद्धा नाही होती. त्यामुळे ते म्हणाले की मरांदे मीच घराकडे जेवण करतोय. त्यामुळे ते घराकडे जेवण करायचे. बघता बघता दुसरं दिवस इलो. त्यांनी सकाळी लवकर उठान डबो वगैरे केल्याने आणि डबो घेऊन ते बँकेत जाऊक लागले. पिऊनने सकाळी सकाळीच त्यांची ती केबिन चांगली धुवून स्वच्छ केलेली होती. त्यामुळे कालच्या प्रमाणात आता एवढं काही वास येत नाही होतो. मग नीरज यांनी कामाक सुरुवात केल्याने पण एकतर ते 3 वर्ष कोणी काम करूक नाही होता. त्यामुळे सगळी कामं रखड्यानच पडली होती. त्या सगळ्या कामांका त्यांका आधी मार्गाक लावचा होता आणि त्यासाठी त्यांका काही एक दिवस पुरणार नाही होतो. काम करता करता त्यांच्या जेवणाची वेळ झाली. त्यामुळे नीरज यांनी घराकडसून जो डबो आणलेलो होतो तो डबो त्यांनी काढल्याने आणि ते जेवूक लागले. पण जसे ते डबो उघडतात आणि आतमध्ये बघतात हा दृश्य बघून त्यांका झटकोच बसलो. कारण सकाळी तर त्यांनी ताजी भाजी आणि चपाती आणलेली होती, पण आता मात्र डब्यातली जी भाजी होती ती संपूर्ण नासानच गेली होती. असं वाटत होता की त्या भाजीक 1-2 दिवस उलटून गेले असत, पण असं होणं तर शक्यच नाही होता. सकाळी केलेली भाजी अशी अचानक खराब कशी काय होऊ शकता. त्यांका एका क्षणासाठी कायच सुधरत नाही होता. त्यांका समजल्यात नाही की हा सगळा कशामुळे घडला. पण त्यांनी तेव्हा इतकं विचार करूक नाही, आधीच कामाचं व्याप होतो. त्यांनी डबो तो परत ढाकून ठेवल्याने आणि ते आपल्या कामाक लागले. कारण त्यांका भूत प्रेत आत्मा यांच्यावर अजिबात विश्वास नाही होतो. ते सगळ्यांका याच म्हणायचे की सगळी अंधश्रद्धा असा, लोक भूता प्रेताच्या नावाखाली पैसे काढतात, बाकी काय नाही. त्यामुळे भूताटकीचो प्रकार असात असा काय त्यांच्या डोक्यात येऊचो काही प्रश्नच नाही. मग बघता बघता दुसरं दिवससुद्धा संपलो. पण जेव्हा ते बँकेतून बाहेर पडत होते तेव्हा त्यांका पिऊन भेटलो आणि तो त्यांका विचारूक लागलो, साहेबांनो सगळा नीट चालला ना, म्हणजे काय तुमका त्रास वगैरे होत नाही ना. त्यावर नीरज म्हणाले, त्रास कसलो त्रास, काय म्हणायचा तुका. त्यावर तो पिऊन बोललो, तसं नाही साहेबांनो, ती केबिन आहे ना ती बरी नाही म्हणून विचारलं. त्यावर नीरज म्हणाक लागले, बरी नाही म्हणजे काय म्हणायचा तुका. तसं तो म्हणालो, हो साहेबांनो असे काय करतास, तुमका मी ह्या सांगणारच नाही होतं. वरच्या साहेबांनीच माका तशी तंबी दिलेली होती, पण माका तुमची काळजी वाटता म्हणून मी तुमका ह्या सांगतोय. अहो त्या केबिनमध्ये भूतात भूता. ता सगळा ऐकान नीरज तर चांगलेच भडाकले. एकतर त्यांका ह्या सगळ्यावर विश्वासच नाही होतो, त्यामुळे ते काय त्याचं ऐकत रावले नाही. पण पिऊन म्हणत होतो की त्या केबिनमध्ये बऱ्याच जणांनी कोणाक तरी बघितलेला असा, म्हणून तर त्या केबिनात कोण जाऊक बघत नाही आणि म्हणूनच ती केबिन वर्षानुवर्ष बंद होती. पण त्यावर नीरज म्हणाले, उगाच काहीतरी माका सांगत राहू नको, चल बाजूक राव.
असं म्हणान ते घराकडे जाऊक निघाले. ते मनात म्हणत होते की लोक कशावर विश्वास ठेवतात, असला काय नसता ह्या त्यांका कधी समजतला. मग शेवटी ते घराकडे येऊन पोचले आणि रात्री तिने आपल्या आईक फोन केल्याने आणि बोलता बोलता ह्यो सगळो विषय तिने आपल्या आईक सांगितल्याने आईक मात्र ह्या सगळ्यावर पूर्ण विश्वास होतो आणि तिका ह्याव माहिती होता की मुलाक ह्या सगळं आवडत नाही. त्यामुळे ती त्यांका जास्त काय बोलली नाही. ती एवढाच बोलली की तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको, तू फक्त रोज संध्याकाळची हनुमान चालीसा बोल, देवावर तर विश्वास हा ना तुझो. नीरज यांच्या आईन त्यांका लहानापासून सवयत लावलेली होती की रोज संध्याकाळची हनुमान चालीसा म्हणायची. त्यामुळे त्यांका तशी सवय होती. ते रोज संध्याकाळचे हनुमान चालीसा म्हणायचे. मग बघता बघता तो सुद्धा दिवस निघान गेलो आणि तिसरं दिवस उजाडलो. ते नेहमीसारखे सकाळी बँकेत जाऊक निघाले. पण ह्या वेळेक तो पिऊन त्यांका सायकलवर वाटेत गावलो आणि तो त्यांका परत म्हणालो, साहेबांनो अजून विचार करा, माका तर वाटतं तुम्ही त्या केबिनमध्ये काम करूच नको. तुम्ही वरच्या साहेबांका विनंती करा आणि केबिन बदलून घेवा. ती केबिन बंदच असलेली बरी. ता सगळं ऐकल्यानंतर नीरज यांच्या डोक्यात फिरला. काय हो सारखं त्या केबिनबद्दल बोलत राहता, काय हा त्या केबिनमध्ये? म्हणून ते रागारागात तेका म्हणाले, एवढाच हा ना, मग बघूया, आज तर मी रात्रभर ते थांबणार असय. ता ऐकल्यानंतर तो पिऊन जरासो घाबरलो आणि पटकन म्हणालो, हो साहेबांनो असला पाप करू नको, माका माफ करा, पण रात्रीचा थंय रवा नको. पण नीरज यांनी ठरवलेला होता की काय झाला तरी आजची रात्र मी केबिनमध्येच काढतलंय, कारण मरणाचं काम बाकी होता. सगळे फायली वगैरे नीट लावचे होते आणि रात्र जागून जर या काम केलं नाही तर कधीच व्हायचं नाही. त्यामुळे त्यांनी मोठ्या साहेबांका फोन लावल्याने आणि विचारूक लागले की माका जरा काम हा, त्यामुळे मी बँकेत रात्रीचं थांबले तर चलात काय? त्यावर ते साहेब म्हणाले, तुमची बँक संध्याकाळी 5 वाजता बंद होता, त्यामुळे तुम्ही बँकेत थांबा नको. आणि जर थांबायचं असात, तुमका जर काम करूची इच्छा असात तर तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर काम करा. म्हणजे काय झाला तर मी जबाबदार नाही, नाहीतर मग तुम्ही सांगशात की मी तुमका सांगितलंय काम करू. त्यावर नीरज म्हणाले, अहो नाही नाही साहेब, माझं फक्त एकच दिवसाचा प्रश्न असा, आणि तसं पण एक माणूस रात्रपाळीसाठी बाहेर बसलेलोच असता. तो हात ना माझ्यासोबत, मी काय एकटो नाही आहे. असं काहीसं सांगान त्यांनी साहेबांका मनवल्याने आणि बघता बघता संध्याकाळ झाली. सगळे बँकेचे कर्मचारी आपापल्या घराकडे जाऊक निघाले आणि सगळ्या शेवटी पिऊन सगळी दारा खिडकी लावूक लागलो. तेव्हा त्याचं लक्ष त्या केबिनमध्ये गेलो. नीरज काय अजून बाहेर येले नाही होते. त्यामुळे तो त्यांका विचारूक लागलो, ओ साहेबांनो चला, वेळ झाली. त्यावर नीरज म्हणाले, तू जा, माका थोडा काम असा. मी साहेबांका विचारलंय, त्यांनी माका परवानगी दिल्याने या. तू चावी माझ्याकडे देऊन जा, मी रात्री बंद करतोय बँक. ता सगळं ऐकल्यानंतर पिऊन चांगलंच हादरान गेलो. तेका वाटलेला की ते मस्करीत बोलतात, पण ते तर खरोखरच बँकेत राहायचं म्हणत होते. त्यामुळे तो परत त्यांका सावध करूक लागलो. तो म्हणालो, साहेबांनो माझं ऐका, तुम्ही असलं काय करू नको. पण तो काय काय करून सांगत होतो, पण नीरज काय त्यांचं ऐकलो नाही. शेवटी मग तो पिऊन त्यांका एकच म्हणालो, साहेबांनो तुमका थांबाचा तर थांबा, पण निदान त्या केबिनमध्ये तरी थांबा नको, बाहेर काय ता काम करा, माझं या गरिबाचं ऐका. मग अखेरीस नीरज म्हणाले, ठीक आहे बाबा ठीक आहे, मी केबिनमध्ये नाही करत काम. असं म्हणान त्यांनी त्या पिऊनका केबिनमधले जेवढे फायली होते ते बाहेर आणून ठेवूक सांगितल्यान. तसे पटपट त्यांनी सगळे फायली बाहेर आणून ठेवल्यान आणि तो आपल्या घराकडे जाऊक निघालो. पण जाताना मात्र तो संपूर्ण घामान भिजलो होतो, कारण तेका कसली तरी भीती वाटत होती. म्हणूनच तो त्यांका ते थांबाक देत नाही होतो. असं त्या बँकेत काय होता तर त्याचा तेकाच माहिती. तो तर थैना गेलो आणि नीरज मात्र थंय काम करत रावले. बघता बघता रात्रीचे 9-9:30 झाले होते. तेवढ्यात त्यांका केबिन बसून कोणच्या तरी बोलण्याचा आवाज येऊक लागलो. तो आवाज कानी पडताच नीरज पटकन उठले. त्यांका समजलात ना की आवाज नेमका असून येता कोणचा. बँकेत तर माझ्याशिवाय कोण नाही, कोणचं मोबाईल वगैरे तर नाही ना रावलो. त्यांनी पटकन आधी आपलं मोबाईल बघितल्याने त्यांचं मोबाईल तर त्यांच्याकडेच होतो. मग त्यांका शंका येली की पिऊन कदाचित मोबाईल विसरान गेलो असतलो आणि त्याच्याच मोबाईल असूनही आवाज येता. म्हणून ते उठले आणि त्या केबिनच्या दिशेने जाऊक लागले. पण जसे ते त्या केबिनच्या जवळ पोचतात तसं त्यांच्या कानावर एक आवाज पडलो. त्या फुटलेल्या ग्लासाचा आवाज ऐकान ते जराशे घाबरले. आतमध्ये खयचो तरी नक्कीच माणूस हा, म्हणून त्यांनी पटकन केबिनचं दार उघडल्याने. पण जसे ते आतमध्ये बघतात तर त्या केबिनमध्ये तर कोणच नाही होता. ते पटकन आजूबाजू बघूक लागले. जमिनीवर खयचे काची वगैरे पडलेत काय बघत होते.
पण जमनीवर खयचीच काच नाही होती. ह्या सगळा काय घडला ताच तेंका समजला नाही. ते विचार करूक लागले की हे सगळे जे आवाज इले ते कोणाचे होते, की तो माझो भास होतो. नक्कीच या पिऊनमुळे होत असताना. नको नको त्या डोक्यात भरल्या ना, म्हणूनच माका हे नको ते भास होतात. आणि आधीच ते दिवसभर काम करून चांगलेच हैराण झाले होते आणि कदाचित ह्याच कारणामुळे तेंका असे भास होतात असं तेंका वाटाक लागला. म्हणून त्यांनी परत त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने. पण तेवढ्यात त्यांचं लक्ष त्या केबिनमधल्या काही फायलिंगकडे गेलो. पिऊन कदाचित घाई गडबडीत ते फायली आणूकच विसरलो होतो. आता फायली केबिनमध्ये असल्यामुळे त्यांनी पटकन आपले ते फायली काढल्याने आणि थयच केबिनमध्ये बसान ते फायली उघडून बघत होते. आणि आतमध्ये एक पिवळं छोटंसं बल्ब लावलेलं होतं, एकदम मिनमिनतो प्रकाशाचं, ज्यामुळे नीटसा काय दिसत नाही होता. म्हणून त्यांनी टेबलवर जो लॅम्प होतो तो पेटवल्याने आणि ते फायली नीट तपासून बघूक लागले. तरी त्यांका त्या केबिनमध्ये बसान 10-1 मिनटं झाली होती आणि ते फाईल तपासण्यात मग्न झाले होते. आणि तेवढ्यात त्यांका असं जाणवलं की त्यांच्या केबिनचं दार आपणच उघडला. ते जरी खाली बघत असले तरी त्यांचं लक्ष मात्र समोर होतं. ते जराशे घाबरले. त्यांनी वर बघूक नाही, पण त्यांका दिसला की एक बाई केबिनचं दार उघडून आतमध्ये इली, एकदम लांब लचक केसावाली. आणि बघता बघता ती त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. तर हा दृश्य बघून यांचे हातपाय थरथर कापाक लागले. पण अजूनही त्यांनी मान वर करून बघूक नाही, तेवढी त्यांची हिंमतच झाली नाही. पण त्यांका स्पष्ट दिसत होता की समोर त्यांची एक बाई येऊन उभी राहिली. एवढा सगळा घडांसुद्धा त्यांनी अजिबात हालचाल करूक नाही. ते मान खाली घालूनच बघत राहिले आणि त्या बाईकडे दुर्लक्ष करूक लागले. बघता बघता ती बाई बाजूक गेली आणि त्या केबिनच्या कोपऱ्यात बसान रडाकत लागली. हा सगळा बघून तेंका कळेच ना की ह्यो नेमको काय प्रकार हा, ह्या सगळा काय घडता, ही बाई कोण हा. पण तेव्हा त्यांच्यात अजिबात हिंमत नाही होती की ते मान वर करून त्या बाईक विचारतील की कोण आणि तू कशाक रडतं. कारण जवळजवळ 10:30 होऊन गेले होते आणि एवढ्या टायमाक खयची बाई बँकेत येणं तर शक्यच नाही होता. आणि त्यानंतर नीरज यांच्यासोबत काय घडला ता फक्त नीरज आणि देवाकच माहिती. कारण जेव्हा सकाळ झाली तेव्हा नीरज त्या ऑफिसच्या सीटवरच बेशुद्ध अवस्थेत सापडले. सगळ्यात आधी त्यांका पिऊनान बघितल्यान आणि त्यांका ते बेशुद्ध पडलेलं बघून तो खूपच घाबरलो. त्यांनी पटकन त्यांका उठवल्यान तसे ते गडबडान जागे झाले. पिऊनचे तर अक्षरशः हातपाय थरथर कापत होते. तेका ज्या सगळ्याची भीती होती ताच घडला होता. पण जेव्हा नीरज जागे झाले तेव्हा पिऊन त्यांका विचारूक लागलो, साहेबांनो काय झाला, काय झालं तुमच्यासोबत. पण नीरज यांका कायच आठवत नाही होता की त्यांच्यासोबत नेमकं काय प्रकार घडलो. त्यांका फक्त तेवढाच दृश्य आठवत होता, ती बाई कोपऱ्यात येऊन रडाक लागली. पण ते कधी बेशुद्ध पडले यास त्यांका समजल्या नाही. ते सकाळी शुद्धीवर इल्यानंतर जरा घाबरले आणि पिऊन का म्हणाले, आज मी सुट्टी घेतोय. एवढाच मनान ते आपल्या घराकडे गेले आणि तो एक दिवस त्यांनी घराकडेच आराम केल्याने. आणि जेव्हा 4था दिवस उजाडलो तेव्हा ते नेहमीसारखे सकाळी उठान अंघोळ करूक बाथरूममध्ये गेले. पण त्यानंतर ते बाहेरच येऊक नाही. जवळजवळ 2-3 तास होऊन गेले आणि ते घरमालक बाजूकच रवत असल्यामुळे त्यांका माहिती होता की हे सकाळी सकाळी बँकेत जातात, पण अजून बाहेर नाही कसे पडले. म्हणून ते त्यांचं कानोसो घेऊक गेले. पण अजून कसलोच आवाज येत नाही होतो. ते घरमालक त्यांका बाहेरसून आवाज देत होते, पण नीरज यांचं कायच प्रतिसाद दिलो नाही. आणि बराच सकाळी दूधवालोसुद्धा इल्लो, पण ते दूधसुद्धा घेऊक बाहेर इले नाही. त्यामुळे मग त्यांका वाटलं की नक्कीच काहीतरी गडबडा. म्हणून त्यांनी दार तोडल्याने. आणि जसं ते दार तोडतात तेव्हा त्यांका कळालं की ते बाथरूममध्ये असत. म्हणून त्यांनी बाथरूमचं दार तोडल्याने. पण जसे ते बाथरूमचं दार तोडतात आणि समोर बघतात तर नीरज ह्या जगातच नाही होते. त्यांचं त्या बाथरूमातच मृत्यू झालं होतं आणि संपूर्ण बाथरूम रक्तान माखलं होतं. हा सगळा भयंकर दृश्य बघून मालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. या सगळा घडला कसा, घर तर आचून बंद होता, मग ह्या सगळा केला कोणी. त्यांनी ताबडतोब आरडाओरडा केल्याने आजूबाजूची सगळी लोक थंय जमा झाली. बँकेच्या कर्मचाऱ्यांका जसं या समजला तसे सगळे कर्मचारी थंय धावत इले. कुणा कायच हासबास नाही होतो. सगळ्यांका धक्क्यावर धक्के बसाक लागले, कारण असा होणं तर शक्यच नाही होता. घर तर आचून बंद, वर ते साहेबसुद्धा गावात नवीन, असा कोण करीत त्यांच्यासोबत.
पोलिसांनी चौकशीसुद्धा केल्याने पण मालक तर म्हणाले की घर असून बंद होता. मग ह्या केला कोणी? पोलिसांनी सगळ्या बाजून तपासणी करून बघितल्याने पण त्यांच्या हातात कायच गावलं नाही. पण पिऊन का मात्र कळान चुकला होता की हे सगळं प्रकार कशामुळे घडलो. कारण त्यांच्या घरात एक डायरी गावली आणि नीरज यांका लिहूची खूप आवड होती. त्यामुळे ते डायरीत प्रत्येक दिवसात काय काय घडला तर लिहून ठेवायचे. त्यामुळे सगळ्यांका समजला की त्या बँकेत नेमका त्यांच्यासोबत त्या रात्री काय काय घडला. त्या सगळा वाचल्यानंतर सगळ्यांका चांगलाच कळान चुकला की थंय नक्कीच काहीतरी असा. आणि त्यांनी ज्या सगळा केल्या ना, मग या सगळ्या घटनेनंतर ती जी केबिन होती ती कायमची बंद करण्यात येली. पण नीरज यांका त्यांच्या कुटुंबियान गमावून बसलेला होता. त्यांची आई होती, त्यांका खूपच पश्चाताप होऊक लागलो होतो. उगाच आपल्या पोराक त्या खेडेगावात पाठवलं. पण आता या सगळ्याचा विचार करून काय फायदा होतो. ज्या घडाचा होता त्या घडून गेला होता आणि असा काय घडात ह्याचो कोणीच विचार करूक नाही होतो. पण त्या बँकेच्या केबिनमध्ये नक्कीच काहीतरी असा भयंकर घडला होता ज्यामुळे त्या बाईचा आत्मा त्या केबिनमध्ये होतो आणि तो इतको क्रूर होतो की नक्कीच तिका पुरुषांवर राग होतो. म्हणजे तिच्यासोबत ते नक्कीच काहीतरी वाईट झाला होता आणि म्हणूनच तिने या सगळा केल्यान. आता नेमका काय घडला असात तर देवाकच माहिती. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं ह्यो भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका या गोष्टीबाबत काय वाटतं त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि ही गोष्ट जर आवडली असाल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि अजून तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.